ऑनलाईन कोठडीमध्ये असताना काही वैद्यकीय सुविधा घेतल्या त्याच्यावर समिती नेमली, अजितदादांचे काही कानावर घातला? हे बघा, हे प्रत्येक विषय हे डीपीडीसीचे विषय नाही, तो डीपीसीचे जे डीपीसीचे विषय तेवढे माझ्याकडे मी सगळ्या मीडियाला कालच दिलं ना पेन ड्राईव्ह. अजितदादांच्या पीएला दिलं ना डिस्लेना, आज डिस्लेच होते ना बरोबर, त्यांना कालच पाठवले ते कालच रात्री पाठवलं. हो बरोबर आहे ना, लेखी नुसता पेन ड्राईव्ह देऊन होणार आहे का? याची लेखी तक्रार होईल साहेब. याच्यावरती राज्याचा सेक्रेटरी किंवा उपसचिव दर्जाचा एखादा अधिकारी नेमला जाईल. तो नेमल्याच्या नंतर ते जाऊन पाहते. द्विरुक्ती एका कामाच्या बाबतीतलं परळी पर्दापूर पूस याच्यावरची द्विरुक्ती अगोदरच सरकारने मान्य केलेले की 5 कोटी डबल उचललेले, आणि आता राहिले की 73 मधले 5 गेले, म्हणजे 78 कोटी रुपये जे बोगस उचललेले ते काही डीपीडीसीच्या उचललेत आणि काही राज्याच्या ह्याच्या उचललेत. आणि मला वाटतं मी कालपासून स्टेटमेंट केल्यापासून गोविंदजी जवळजवळ 500 लोक माझ्या कानावर आले, 500 लोक कोमामध्ये गेलेले आहेत. 2 गट पाहिला नाही गट तट नाही, किरकोळ एकामेकाला बोललं. किरकोळ म्हणजे काय लगेच वाद तुम्ही काय भांडणं लावतात काय? धनंजय मुंडे म्हणले का भांडणं झाले? बोलणं झालं? धनंजय मुंडे म्हणले का भांडणं झाले? नाही. मग आम्ही म्हणणार नाही भांडणं नाही झाले. एकामेकाबद्दल बोलावंच लागतं तेवढं एवढं. काय बोलले? काय बोलले ते तिकडं तुम्ही अधिकाऱ्यांना वगैरे विचारा कोणाचं काय झालं ते, नंतर त्याच्यावर ते हे करा. काय फारसं विश्लेषण नाहीये, म्हणजे विशेष भांडण नाही. आणि हे भांडण काय गुद्द्याचं भांडण नाहीये, हे मुद्द्याचं भांडण आहे. आणि आम्ही मुद्द्याचं भांडण व्यवस्थित पाहणे. आणि आम्ही संतोष देशमुखच्या खुनापासून अजिबात बाजूला हटणार नाहीत. संतोष देशमुख आमचा दह्या दुपारा मारलेला माणूस आहे, त्याच्या बाबतीत आम्ही नो कॉम्प्रोमाइज. आणि महादेव मुंडेच्या बाबतीत सुद्धा नो कॉम्प्रोमाइज. महादेव मुंडेचे मारेकरी सुद्धा सापडले पाहिजेत. हा, ओके.